हमारी एकजुटता ही महाविकास आघाड़ी की ताकत है। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि भाजपा का काम क्या है। हमारा एकमात्र काम इन लोगों को किनारे करना है और इस बार इस निर्वाचन क्षेत्र में हम ये करके दिखाएंगे। ऐसा दावा कोकण स्नातक निर्वाचन क्षेत्र से महाविकास आघाडी के उमेदवार रमेश कीर ने किया। तरी लोकसभेचा तुम्ही हा रेफरन्स दिला असला तरी ही जी निवडणूक आम्ही लढतो कोकण पदवीधर मतदारसंघ, ही निवडणूक निश्चितपणाने आम्ही अतिशय ताकदीने महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणाने लढू आणि त्यात विजयी देखील होऊ। आमची मोर्ची बांधणी अशीच आहे की महाविकास आघाडी हीच आमची एकत्रित ताकद आहे। कारण त्यांचे जरी कुठलेही उद्योग असले तरी आमचा एकच उद्योग आहे, या लोकांना बाजूला करणे, आणि ते निश्चितपणाने यावेळेला या मतदारसंघात आम्ही करून दाखवू। मुद्दे महत्त्वाचे जे पदवीधरांचे मुद्दे आहेत हेच मुद्दे आम्ही समोर धरलेले आहेत। त्यात सर्वात पहिल्यांदा प्राधान्याने आमचा विषय आहे तो जुनी पेन्शन आहे, तिच्यासाठी आम्ही आग्रही आहोत। शिक्षकांचे जे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत। पदवीधरांचे जे प्रश्न आहेत ते जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून किंवा स्थानिक जे उद्योग आहेत तिथे स्थानिकांना प्राधान्य देणं, त्याचप्रमाणे UPSC MPSCची जी जिल्हानिहाय जी काही सेंटर्स आहेत ती सेंटर्स चांगल्या पद्धतीनं सशक्त करणं, आणि कोकणात स्पेशली पर्यटनाच्या माध्यमातून या पदवीधरांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून कशा देता येतील याच्यासाठी एकत्रित परिणाम म्हणून आम्ही तो प्रयत्न करणार आहोत। नागपुर समय, गली से दिल्ली तक।